एक तरुणी एका तरुणाबरोबर ती पळून जाते किंवा चालत जाते किंवा पायी जाते. त्याच्यानंतर ते दोघं लग्न करतात. घरच्यांचा या गोष्टीला विरोध असतो. बाप तिच्यासमोर अगदी विनवण्या करतो की अशा पद्धतीने वागू नकोस, अशा पद्धतीने करू नकोस लग्न, पण तरीही ती ऐकत नाही आणि त्या प्रियकराबरोबर ती लग्न करते. त्याच्यानंतर काही दिवस त्याच्याबरोबर ती लग्न झाल्यानंतर संसार करते आणि नंतर तिला एक दुसरा प्रियकर भेटतो आणि त्यामुळे ती त्याच्याबरोबर ती पळून जाते, चालत जाते, पायी जाते. आता हे सगळं बघितल्यानंतर तिचा पहिला पती जो आहे तो पिसाळतो. आता हा पती होता, पिता जो होता त्यानं गयावया केली होती, पण पती जो आहे तो मात्र पिसाळलेला आहे आणि तो दुसऱ्या म्हणजे बायकोच्या दुसऱ्या प्रियकराच्या बायकोला भेटतो आणि त्याच्यानंतर ही मंडळी एक भयंकर कट शिजवतात. ही कहाणी आहे फॅशन ब्लॉगर रितिका सिंह या तरुणीच्या हत्याकांडाची. पूर्वीच्या काळी भारतामध्ये एक मोगल बादशाह झालेला होता, त्याचं नाव आहे शहाजहान. तर त्या शहाजहानची 13वी बायको, त्या 13व्या बायकोला 14वं मूल होणार होतं. ते मूल होताना ती मरण पावली. तिचं नाव होतं मुमताज बेगम. आता तिच्या नावावरून एका महालाला नाव देण्यात आलं ताजमहल. आता लोक म्हणतात की ताजमहल प्रेमाची निशाणी आहे वगैरे वगैरे वगैरे, पण ती प्रेमाची असण्यापेक्षा वासनेची जास्त निशाणी वाटते. असो, तर याच भागामध्ये घडलेली ही घटना आहे. तारीख होती 24 जून 2022 आणि आग्रा या ठिकाणचं ताजगंज फेज 2 त्या ठिकाणचं ओम श्री प्लॅटिनम अपार्टमेंट आहे. वेळ आहे दुपारची. सगळीकडे शांतता पसरलेली होती आणि सुरक्षा रक्षक मुन्ना आणि त्याचे जे साथीदार होते ते निवांत बसले होते, कारण काही टेन्शन नव्हतं. आणि अशातच एक जोरदार किंकाळी ऐकायला आली आणि काहीतरी जड वस्तू खाली पडल्याचा धडाम दिशी आवाज झालाय. सोसायटीतले मग गार्ड आणि काही लोक त्या आवाजाच्या दिशेनं पळायला लागलेत आणि जिथं आवाज आला त्या ठिकाणी बघितलं तर एका तरुणीचा मृतदेह रक्ताच्या थोड्यामध्ये पडलेला आहे. तिचा श्वास थांबलेला आहे. तिचे हातपाय आणि मान दोरीनं बांधलेली आहे आणि एक व्यक्ती त्या मृतदेहाजवळ येते आणि ती व्यक्ती त्या तरुणीच्या हातातून आणि मानेवरून गुंडाळलेली दोरी जी आहे ती सोडवण्याचा प्रयत्न करते. तिला तपासते, मात्र ती मयत झालेली होती. आता हे सगळं बघितल्यानंतर त्या सोसायटीमध्ये प्रचंड आरडाओरडा, प्रचंड गोंधळ हा सगळा चाललेला होता आणि ती आता तरुणी कुठल्या तरी म्हणजे इमारतीमध्ये कुठल्या तरी मजल्यावरून खाली पडली होती. आणि त्यानंतर आता आजूबाजूच्या लोकांनी, त्या गार्डनी वगैरे तात्काळ पोलिसांना कळवले. पोलीस त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले, तपासाला सुरुवात होते. आणि त्यावेळेस समोर येतं की ही जी तरुणी आहे तिचं नाव आहे रितिका सिंग आणि तिचं वय साधारण 30च्या आसपासचं आहे आणि ती अपार्टमेंटच्या 4थ्या मजल्यावरती राहते. फ्लॅट क्रमांक 4मध्ये ती राहत होती. काही काळापूर्वीच ती या ठिकाणी राहायला आलेली होती आणि आता तिचा मृतदेह समोर पडलेला होता. आणि एका दुसऱ्या बाजूला तिचा जो फ्लॅट होता त्या फ्लॅटमधून मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज येत होता आणि त्याच्यामुळे तो आवाज त्यांच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनी लोकांनी ऐकला आणि ती त्या फ्लॅटमध्ये घुसलेली आहेत. आणि त्यावेळेस त्या रितिकाच्या रूममधल्या बाथरूममध्ये, घरामधल्या बाथरूममध्ये एक माणूस दोरीनं बांधलेला होता आणि तो मोठमोठ्यानं रडत होता. आणि मग त्यालाही मग त्यांनी बाहेर काढलं, लोकांनी बाहेर काढलं, त्याला विचारलं नक्की काय झालं ते. दुसऱ्या बाजूला त्या फ्लॅटमधून काही लोक बाहेर पळताना दिसत होते आणि त्यानंतर तिथला जो गार्ड होता मुन्ना आणि बाकीची मंडळी, तर त्यांनी ते गेट जे आहे ना, मेन गेट, ते बंद केलं होतं की जेणेकरून कोणी जे काही प्रकरण घडलं त्याच्यामध्ये सगळे आतच राहतील, बाहेर कोणी जाणार नाही, बाहेरचं कोणी आत येणार नाही. आणि या सगळ्या घटनेमध्ये 4 लोक अत्यंत संशयास्पदरित्या दिसत होते. म्हणजे त्या बिल्डिंगमधली लोक वेगळी, पण हे 4 लोक बाहेरचे होते. त्यामुळे मग या लोकांनी त्यांना पकडलं, बिल्डिंगच्या लोकांनी, गार्डनी त्यांना पकडलं आणि पोलीस येईपर्यंत त्यांना डांबून ठेवलं. त्याच्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं. आता जिची हत्या झाली किंवा जी वरून पडली, जिचे हातपाय बांधून ती खाली पडली होती, ती रितिका सिंग होती. पण ती कोण होती, तिच्यासमोर नक्की काय घडलेलं होतं आणि हे प्रकरण नक्की काय होतं, आता या सगळ्याचा तपास चाललेला होता. आधी पोलिसांनी बॉडी ताब्यात घेतली, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली, पंचनामा वगैरे केलेला आहे आणि आता पकडलेले जे आरोपी आहेत त्यांच्याकडून माहिती घ्यायला सुरुवात केली. तर त्या पकडलेल्या संशयिताचं एकाचं नाव होतं आकाश गौतम आणि रितिकाच्या खोलीमध्ये ज्याचे हातपाय बांधले होते आणि तो सापडला होता त्याचं नाव होतं विपुल अग्रवाल. अशा पद्धतीनं आता ही घटना नक्की कशी होती, तर रितिका सिंग जी आहे ती मूळची उत्तर प्रदेशमधील टुंडला या भागातली होती आणि काही कामानिमित्त त्यांचा परिवार जो आहे तो गाझियाबादला आलेला होता. कुटुंबामध्ये आई होती, वडील होते आणि रितिका सिंग होते. आता इतरही काही मंडळी असतील आणि त्यांचं जे मूळ गाव होतं टुंडला, या ठिकाणी त्यांची आजी राहायची का आजोळी बाकीची मंडळी राहायची, तर माजोळी म्हणजे गावाकडे. आणि वडील जे आहे ते नोएडा या ठिकाणी एका बूट बनवण्याच्या कंपनीमध्ये, कारखान्यामध्ये कामाला होते. घरची परिस्थिती मध्यमवर्गीय होती, सर्वसामान्य होती. आता रितिका जी आहे ती दिसायला अत्यंत देखणी होती, अत्यंत
अत्यंत सुंदर होती, अत्यंत ब्युटिफुल होती आणि ती फॅशनेबल होती आणि आपलं सौंदर्य जगासमोर यावं, त्यानंतर आपल्याला प्रसिद्धी मिळावी अशा पद्धतीनं तिला वाटत होतं. आणि त्यामुळे मग तिनं फॅशनचे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. त्याच्यानंतर तिने फूडचे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती आणि अनेकदा ती मेकअप करायची आणि त्यानंतर ते व्हिडिओ बनवायची, मग ते सोशल मीडियावरती टाकायची, इंस्टाग्रामवरती टाकायची, वेगवेगळ्या अकाउंटवरती ते टाकायची. आणि हळूहळू काय झालं, दिसायला अत्यंत देखणीत अशी तरुणी आहे. त्यानंतर ती फॅशनचे काही व्हिडिओ टाकते आहे, काही फूडचे व्हिडिओ टाकते आहे आणि त्यामुळे लोकांनी त्याला पसंत करायला सुरुवात केली, लाईक करायला सुरुवात केली आणि हळूहळू तिचे व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले होते. तिच्या फॉलोअरची संख्या वाढायला लागलेली होती आणि आता तिला लोकप्रियता वाढत होती. फॅशनचे आणि फूडचे ब्लॉगिंग तिचं चालू होतं, व्हिडिओ व्हायरल होत होते आणि त्यामुळे मग काही फॅशनचे उत्पादनं आहेत त्यांचे पण तिला ब्रँडिंग करायला मिळत होतं, 4 पैसे मिळायला लागलेले होते आणि ह्या पद्धतीनं तिचं आता मस्तपैकी ती सेलिब्रिटी बनायला लागलेली होती. आता या काळामध्ये कधीकधी ती तिच्या गावाकडे म्हणजे तिच्या आजीकडे टुंडलाला, या ठिकाणी टुंडला जे गाव होतं त्या ठिकाणी ती जायची. आता कधी जायची कधी यायची असं तिचं ते चाललेलं होतं आणि नुकतंच तिचं वय 16वं लागलं होतं. आता 16व्या वर्षामध्ये म्हणजे तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाणं नाक्याचं, 16वं वरीचं धोक्याचं 16वं वरीचं धोक्याचं खेबडूकरांनी सांगून ठेवलेलं आहे. आता रितिका जी राहत होती तर तिच्या घराच्या जवळ आकाश गौतम नावाचा एक तरुण राहत होता. आता आकाश गौतम बरोबर हिची मैत्री झाली. मैत्री झाल्यानंतर हळूहळू तो तरुण आणि ही तरुणी यांच्यामध्ये गुटरुगू सुरू झालं होतं. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले होते आणि ही पडापडी झाल्यानंतर एक दिवस ही दोनही कबुतरं गायब झाली, पळून गेली, चालत गेली, पायी गेली, कशी गेली. आता घरच्यांना हा मोठा धक्का होता. म्हणजे ज्या मुलीला आपण तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलंय तर ती मुलगी अचानकपणे कुठंतरी गायब होते. त्यानंतर वडील जे आहेत ते विजयनगर पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि आपल्या मुलीचं अपहरण झालंय अशा पद्धतीची तक्रार देतात. त्याच्यानंतर आता सगळीकडे शोध घेतला जातो आणि 1 आठवड्यानंतर पोलीस रितिकाला शोधतात. नंतर पोलिसांनी आईवडिलांना बोलवलं, रितिकाला बोलवलं, ती ज्याच्याबरोबर ती गेली त्याला बोलवलं, सगळ्यांना बोलवलं आणि जबाब घ्यायला सुरुवात केली. त्यावेळेस त्या आईबापांना मोठा धक्का बसला होता, कारण त्या पोरीनं सांगितलं, म्हटले की मी माझ्या इच्छेनं आकाशबरोबर ती गेलेली आहे आणि मला त्याच्याचबरोबर ते आयुष्य घालवायचं आहे. आता या ठिकाणी म्हणजे आईबापांना एवढा मोठा धक्का होता की ज्या लेकराला अगदी लहानपणापासून आत्तापर्यंत सांभाळलं होतं ती पोरगी एका झटक्यामध्ये सांगते की माझा ह्यांचा काही संबंध नाही, मला ह्याच्याबरोबर ती राहायचं आहे. बापाच्या थोबाडीत मारायला कुणी नाही अशा पद्धतीनं त्याचा अपमान त्या ठिकाणी झाला. मान खाली घालून ती आईवडील घरी आलेले आहेत आणि आता ही जी रितिका सिंग आहे ती आकाश गौतम याच्यासोबत गेली आणि नंतर मग त्यांनी लव्ह मॅरेज केलेलं होतं. घरचा विरोध होता, हे होतं ते होतं, पण कुणी काही जुमानलं नाही. मुलगी शिकली, प्रगती झाली, ती शिकलेली होती. ती 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याच्यानंतर मग तिच्या मनानं ती करायला लागली होती आणि त्यानंतर मग आता हे दोघं नवीन पती पत्नी जे आहेत त्यांनी गाझियाबाद या ठिकाणच्या एका भाड्याच्या म्हणजे गाझियाबादला घर घेतलं. भाड्याच्या घरामध्ये ते राहायला लागले आणि काही दिवस झाले. पण कसं असतं माहिती आहे का, हे असली लग्न आहेत ना ती जास्त वेळ टिकत नसतात, कारण ह्याच्यामध्ये कुठेही व्यवहारी नसतं, कुठेतरी इमोशनली होतात आणि इमोशन हे काही क्षणापुरतं काही काळापुरतं असतं. प्रॅक्टिकलपणा जो असतो, व्यवहार जो असतो तो कायम टिकत असो. तर आता यांच्यामध्ये वाद व्हायला लागला होता, दोघांच्यामध्ये भांडणं व्हायला लागली होती. आकाशकडे काय काम नव्हतं, नोकरी नव्हती आणि त्याच्यामुळे मग त्यांनी विचार केला गाझियाबादमध्ये आता जास्त खर्च होतोय, आपण गावाकडे जाऊ. त्याच्यानंतर मग हे 2016मध्ये आकाश आणि रितिका हे त्यांच्या गावी टुंडला या ठिकाणी आले आणि तिथं आल्यानंतर पण काही काम मिळेल का ते बघायला लागले होते, पण त्या तरुणाला काही काम मिळालं नव्हतं आणि ही जी रितिका आहे ती त्या ठिकाणच्या एका खाजगी शाळेमध्ये काम करायला लागलेली होती. आता बायको काम करते आहे, नवरा घरामध्ये बसून आहे. आता विचार करा त्यामध्ये कसं काय सूत जुळायचं. त्यामुळे दोघांच्यात मतभेद व्हायला लागले होते आणि हळूहळू प्रचंड भांडण वाढायला लागलं होतं आणि एक दिवस त्या रितिकानं आकाशचं पण घर सोडलं आणि ती परत आईवडिलांकडे आली आणि त्यानंतर आता आईवडिलांनी मोठ्या मनानं स्वीकारलं की आपली मुलगी आहे, चुकला असेल ठीक आहे आणि पुन्हा तिला सांभाळायला सुरुवात केली. आता याच काळामध्ये तिनं व्हिडिओ वगैरे होते ते सुद्धा म्हणजे चालूच होते, ते काही बंद केलेले नव्हते आणि ते एका शाळेमध्ये काम करत होते आणि तिथंच मग तिची ओळख फेसबुकवरती किंवा सोशल मीडियावरती एका तरुणाबरोबर झाली. त्याचं नाव आहे विपुल अग्रवाल आणि त्याच्याबरोबर ती मैत्री झाली. नंतर मग आता ही रितिका जी आहे ती शाळेत काम करत होती आणि विपुल जो आहे तो म्हणजे तो एक मोठा हेच होता, त्याचं लग्न झालेलं होतं आणि 2009मध्ये त्याचं लग्न झालं होतं. त्याची बायको दीपाली ही दातांची डॉक्टर होती आणि त्याला 10 वर्षाचा मुलगा होता. म्हणजे प्रचंड म्हणजे अनुभवी असा पद्धतीचा तो
अगरवाल होता. आणि आता त्याच्याही घरी पत्नी होती, मुलगा होता आणि हिच्याकडे पण पती होता. दोघांचंही लग्न झालं होतं, पण तरी पण आता दोघं एकत्र आलेले आहेत. यांच्यामध्ये गुटरगू चालू झालेलं होतं. दोघं विवाहित, घटस्फोट नाही आहे, तरीही एकत्र राहण्याचा निर्णय घेतात आणि एक दिवस दोन्ही पाखरं अचानक गायब होतात. आता रितिका सिंग ही अगरवालच्या सोबत आग्रा या ठिकाणी पळून जाते आणि आग्रा या ठिकाणचं ओमश्री अपार्टमेंट आहे त्या ठिकाणी भाड्यानं फ्लॅट घेते 404 क्रमांकाचा आणि तिथं ती राहायला लागते. आता हे कोणाला कळू नये त्याच्यासाठी तिनं कोणाला सांगितलं नाही, घरच्यांना पण सांगितलं नाही. सगळं गुपचूप सगळं केलं. खूप सावधपणे ती वागत होती आणि काही दिवस ती घरच्यांबरोबर बोलली नाही, मित्रमैत्रिणी कोणाबरोबर काहीही तिनं सांगितलेलं नव्हतं. पण आता हे नंतर कळतंच ते. तर एक दिवस मग त्या कुटुंबाला आणि बाकीच्या मित्रमंडळींना वगैरे कळलं की ही अमक्या ठिकाणी राहते आहे आणि तो जो अगरवाल आहे त्याच्याबरोबर ती राहते. पण घरच्यांनी आता म्हणजे आक्षेप घेतला तरी ते काय करणार, कारण ही शिकलेली होती, हिला तिचं वय पूर्ण होतं, त्याच्यानंतर ती त्याच्या मनाने निर्णय घेऊ शकत होते. त्यामुळे विरोध जरी केला आईवडिलांनी तरी पण काही फरक पडत नव्हता आणि त्याच्यामुळे मग आईवडिलांनी म्हटले ठीक आहे, तुला जसं करायचं तसं हे कर. आणि त्याच्यानंतर आता इकडं बापानं तर ठीक आहे समजून घेतलं, पण तिचा जो पती होता त्या पतीला मात्र प्रचंड राग आला की आपली बायको दुसऱ्या व्यक्तीबरोबर ती पळून जाते, ही त्याच्यासाठीची सगळ्यात मोठी बदनामीची गोष्ट होती. आणि त्यामुळे मग त्यानं तिला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला, बदला घ्यायचा निर्णय घेतला होता. आणि मग तो आजूबाजूच्या लोकांकडे विचारपूस करत होता की ती कुठं राहते, काय राहते. आणि अनेक वर्ष त्यानं शोधलं कुठं आहे, काय करते वगैरे वगैरे. आणि त्यानंतर 2022मध्ये त्याला समजलं की रितिका आग्र्यामध्ये राहते आहे. त्यानं पत्ता वगैरे सगळं शोधलं होतं, सगळं पाहिलेलं होतं. आणि आता तिथं गेला, तिथली रेकी केली. त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की इथली इमारत जी आहे त्याच्यामध्ये प्रचंड कडक सुरक्षा व्यवस्था आहे आणि बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे आता हा प्लॅन करत होता की आत कसं काय घुसायचं. आणि 24 जून 2022ला आकाशनं रितिकाच्या फ्लॅटमध्ये घुसण्याचा कट रचलेला होता. आणि अत्यंत हुशारीनं त्यानं 2 महिला ज्या होत्या त्यांना पैसे दिले होते, नोकरीचं आमिष दिलेलं होतं. आणि त्या महिलांपैकी एका महिलेकडे एक छोटंसं बाळ होतं. आणि त्याला असं जाणवलं होतं की लहान मूल जर बरोबर असेल तर तो गार्ड वगैरे वॉचमन जो आहे तो जास्त काही विचारत नाही, पटकन सोडून देतो लहान बाळ असेल तर. आणि त्याच पद्धतीनं मग त्याचा फायदा. आणि अजून एक मजूर होता तो आणि अजून एक मित्र, या सगळ्यांना त्यानं बरोबर असे जवळजवळ ते 4 लोक हा एक असे 5 लोक त्या ठिकाणी जायचं ठरलेलं होतं. ठरल्याप्रमाणे 24 जूनच्या सकाळी साधारणपणे 10:36 आकाश गौतम त्याच्या 4 जणांच्या बरोबर ती इमारतीच्या जवळ गेला. इमारतीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला त्याने. आता सगळ्यात अगोदर ती जी महिला होती ती महिला त्या मुलाला कडेवरती घेतलेल्या छोट्या बाळाला आणि ती आत शिरण्याचा प्रयत्न करत होते. आणि मग गार्डनं तिला विचारलं की तुम्हाला कुठं जायचं आहे. त्यावेळेस मग तिथं आकाश होता, तो आकाश पुढे गेला, म्हटला की त्या 601 नंबरमध्ये आमचे नातेवाईक राहतात, त्यांना भेटायला जायचं आहे असं तसं. आणि मग त्या ठिकाणी त्या रजिस्टरमध्ये त्या गौतमनं सगळं त्याचं नाव, पत्ता, फ्लॅट क्रमांक वगैरे इतकं कॉन्फिडन्सली तिथं लिहून ठेवलं. आणि त्याच्यानंतर सगळे त्या लिफ्टकडे गेले. लिफ्टमध्ये गेले, लिफ्टमधून 4थ्या मजल्यावरती गेले आणि 4थ्या मजल्यावरती जाऊन त्यांनी दाराची बेल वाजवली, रितिकाच्या घरापाशी गेले. आता रितिका होती, ती आली आणि तिनं दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्याबरोबर ती समोर तिचा नवरा दिसला. आता घरामध्ये प्रियकर आहे, बाहेर नवरा आहे, नवऱ्याबरोबर ती 2-4 लोक आहेत. आणि त्यामुळे तिनं दरवाजा अर्धवट उघडलेला होता. तो दरवाजा ती बंद करण्याचा प्रयत्न करत होते आणि ते 4-5 लोक दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे आता बाहेरचा फोर्स जास्त होता, त्यामुळे दरवाजा जोराने उघडला गेला आणि रितिका आतमध्ये पडली. त्यानंतर या मंडळींनी तो दरवाजा बंद केला. त्याच्यानंतर मग त्या ज्या महिला होत्या त्या महिलांनी रितिकाला मारहाण करायला सुरुवात केली. त्याचवेळी मग तिचा प्रियकर जो आहे तो प्रियकर तिथं धावत आला. त्यावेळेस मग हे पुरुष मंडळी होते, त्यांनी त्या प्रियकराला घेतलं आणि त्यालासुद्धा मारहाण करायला सुरुवात केली. घरामध्ये झटापट सुरू झाली. या झटापटीमध्ये घरातल्या अनेक वस्तू तुटल्या, भांडी फुटली, सगळं काही विखुरलेलं होतं. आणि त्यानंतर मग त्या आकाशनं तिला म्हणजे केसाला ओढून त्या बाल्कनीमध्ये नेलं आणि तिचे हातपाय वगैरे बांधले, गळ्यामध्ये दोरी अडकवलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला तिचा जो प्रियकर आहे त्या प्रियकराला बाथरूममध्ये बंद केलं आणि त्या दोघांनाही प्रचंड मारहाण केली. आणि त्यानंतर 4थ्या मजल्यावरून त्या बायकोला त्यानं फेकून दिली आणि ते सगळे खालच्या बाजूला आले. आता खाली आल्यानंतर वरती तो प्रियकर जो आहे तो बाथरूममध्ये होता, तो रडत होता, ओरडत होता, काय झालं त्याला माहीत नव्हतं. आणि इकडे हिला टाकून दिलं आणि ही मंडळी खाली आलेली आहेत. आता रितिका जिथं पडलेली होती तिथं ही बाकीची मारेकरी मंडळी तिथं पोहोचली आणि
रितिका पडली होती, गर्दी जमलेली होती, धबदिशी आवाज झालेला होता आणि त्यामुळे आता पुरावे नष्ट करायचे. ती वरून खाली पडली, ती काहीतरी काम करत असेल त्यामुळे पडली असं दाखवण्यासाठी हाताला जे बांधलेलं होतं त्यानं ते बांधलेलं ते सोडण्याचा प्रयत्न तो करत होता. पण त्याचे व्हिडिओ लोकांनी काढलेले होते आणि त्याच्यानंतर मग बाकीच्यांना सगळ्यांना संशय आला, गार्डला संशय आला आणि वरून ज्यावेळेस 4थ्या मजल्यावरून आवाज येत होता त्यावेळेस मग ज्यावेळेस त्या अगरवालला बाहेर काढलं त्यावेळेस त्यानं सांगितलं की या मंडळींनी केलेलं आहे आणि त्यामुळे मग त्यांना सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलं होतं. नंतर पोलिसांकडे या आरोपींना ताब्यात दिलं. आता या सगळ्या काळामध्ये तो जो पती आहे म्हणजे आकाश गौतम जो आहे तो सांगत होता की रितिकाची हत्या मी केलेली नाही, तर त्या अगरवालनं तिला मारलेलं आहे. आता रितिकाच्या पोस्टमॉर्टमनुसार तिच्या मृत्यूपूर्वी तिला अत्यंत क्रूरपणे मारहाण करण्यात आलेली होती. हे सगळं उघड झालेलं होतं आणि तिच्या शरीरावरती अनेक खुणा आढळून आलेल्या होत्या आणि इमारतीमधून फेकल्यामुळे तिच्या शरीरातली अनेक हाडं तुटलेली होती आणि तिचा तडफडून मृत्यू झालेला होता. अशा पद्धतीनं समोर आलेलं होतं आणि मृत्यूच्या काही दिवस अगोदरच त्या रितिकानं 28 मार्च 2022ला फिरोजाबादच्या एसपींना एक अर्ज दिलेला होता, एक पत्र दिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये तिनं स्पष्टपणे लिहिलं होतं की तिच्या जीवाला धोका आहे आणि तक्रारीमध्ये तिनं लिहिलं होतं की तिचा नवरा आकाश गौतम आणि एक नाव दिलं होतं अनिलधर सत्यमधर आणि लिव्ह इन पार्टनर जो आहे अगरवाल त्याची बायको दीपाली अगरवाल, तर यांची नावं लिहिली होती की ते आम्हाला त्रास देऊ शकतात. आणि रितिकानं नवऱ्यापासून घटस्फोट घेण्यासाठी लेखी तक्रार पण दाखल केलेली होती. 22 मार्च रोजी तिनं आपल्या या प्रकरणाला म्हणजे तिचं म्हणणं तिनं मांडलेलं होतं आणि आकाश आणि त्याच्या साथीदारांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली असं सुद्धा सांगितलेलं होतं. आणि या सगळ्यांमध्ये म्हणजे अगोदर सगळं तिने ते सेट केलेलं होतं आणि त्याच्यानंतरच तिची हत्या झाली आणि हा सगळ्यात मोठा पुरावा समोर आलेला होता. आता या सगळ्या प्रकरणामध्ये आकाश गौतम काही महिन्यापासून त्या अगरवालची बायको जी आहे दीपिका हिच्याबरोबर संपर्कात असल्याचं समोर येत होतं. आता ज्या दिवशी रितिकाची हत्या झाली त्याच दिवशी तो म्हणजे पती जो आहे तो पती त्या प्रियकराच्या बायकोबरोबर ती फोनवरती बोलत होता, तर असंही समोर आलं होतं. आणि रितिका सिंगची हत्या पती आकाश गौतम आणि ती अगरवाल जी आहे त्याची बायको त्या दोघांनी मिळून केली असंही नंतर समोर आलं होतं. तर अशा पद्धतीनं या लव्ह ट्रँगलमधून फॅशन आणि फूड ब्लॉगरची हत्या झालेली होती. आता या सगळ्यामधून धडा काय मिळतो एकाच वाक्यामध्ये सांगतो, 2 वेळा पळून जाण्यापेक्षा 1 वेळा फक्त आईवडिलांच्या मर्जीनं जर वागली असती, आईवडिलांच्या मर्जीनं जर लग्न केलं असतं तर कदाचित हे घडलं नसतं. शेवटी आईबाप हे आईबापच आहेत हे लक्षात ठेवावं.